शरद पवारांनी ईएम विरोधात आता एल्गार पुकारलेला आहे। आता मागे हटायचं नाही, लढायचं असा संदेश शरद पवारांनी दिलेला आहे। आरोपांपेक्षा ईव्हीएम बाबत आक्षेप समोर आणा आणि तत्काळ व्हीव्हीपॅट तपासणी करा अशी मागणी करण्याची सूचना देखील शरद पवारांनी केलेली आहे। बघा, शरद पवारांचा हा पराभूत उमेदवारांना संदेश आहे की आता मागे हटायचं नाही, लढायचं। उमेदवारांनी दिलेल्या तक्रारी संदर्भात वकिलांची टीम देखील नेमण्याची त्यांनी सूचना केलेली आहे। राज्य पातळीवर एक आणि केंद्रीय पातळीवर वकिलांची टीम नेमली जाईल। आरोप करण्यापेक्षा ईव्हीएम बाबतचे आक्षेप समोर आणा अशी देखील त्यांची सूचना आहे। निवडणुकीत ज्या चुकीच्या बाबी घडल्या त्याचे सर्व पुरावे गोळा करा असंही पवारांनी सांगितलेलं आहे। तत्काळ व्हीव्हीपॅटची तपासणी करावी अशी देखील त्यांची सूचना आहे। राज्य पातळीवर लढाईप्रमाणे इंडिया आघाडी देखील लढा देणार। या ईव्हीएम बद्दल शंका आहे किंवा त्यांच्या मनामध्ये त्याच्याबद्दल साशंकता आहे, तरी भारतीय जनता पक्ष असेल किंवा निवडणूक आयोग असेल यांचा अट्टहासच काय की नाही आम्हाला ईव्हीएम वरच घ्यायचं आहे। कमळाचं फुल आहे, आपण गुलाबाचं फुल देत नाही, आपण त्या ठिकाणी सूर्यफूल देत नाही, आपण दुसरं कुठलं गोबीचं फुल देत नाही, पण आपण त्या ठिकाणी तुतारी आहे तर तिकडे आपण ट्रम्पेट देतो। अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी वर्तन करता। तुम्ही त्या ठिकाणी फ्री अँड फेअर इलेक्शन घ्या, सगळ्यांच्या डोक्यामध्ये कुठलीही शंका नसले पाहिजे, चांगले निवडणुका झाले पाहिजे अशी आमची मागणी आहे। या गोष्टी परत एकदा जर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये घडणार असतील तर मग लढायचं कशाला? मग एक हाती सत्ता आपण वरपासून खालपर्यंत देऊन टाकू आणि आपण सर्व गुलामगिरी स्वीकारूया आणि गुलामगिरीच्या नात्याने इलेक्शनच नको, तेच श्रेष्ठ आहे असं आपलं लढावं लागेल। पण अहो, हे तर संविधान आहे, लोकशाही आहे। या लोकशाहीमध्ये कुठे ना कुठेतरी स्पष्टता आली पाहिजे। इलेक्शन कमिशनने 4 दिवस द्यावेत आणि कुठली जी मशीन आम्ही सांगू ती मशीन पुढे आणायची, त्याची चिकित्सा आम्ही करणार, डिटेलमध्ये आम्ही जाणार आणि तोपर्यंत जाणार जोपर्यंत आम्हाला स्पष्टता मिळत नाही।